महाराष्ट्रात एलपीजी गॅसची टंचाई, नागरिकांमध्ये घबराट, शेगावात सिलेंडरसाठी रांगा। महाराष्ट्रात घरगुती गॅस एलपीजी संदर्भात टंचाईची चर्चा रंगत असून अनेक शहरांमध्ये गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याची चित्र पाहायला मिळत आहे। गॅस मिळणार नाही या भीतीने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून बुकिंग वेळेवर होत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे। शेगाव शहरातही अनेक ठिकाणी नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी वणवण भटकंती करावी लागत आहे। काही भागांमध्ये तर जादा पैसे देऊन सिलेंडर मिळवण्याचे प्रकार समोर येत आहेत, ज्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। गॅस संपल्याच्या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात एजन्सीकडे धाव घेत आहेत। यामुळे अनावश्यक गर्दी वाढून परिस्थिती आणखी तणावपूर्ण होत आहे। काही गॅस वितरकांनी स्पष्ट केले आहे की घरगुती गॅसचा साठा पुरेसा उपलब्ध आहे, मात्र नागरिकांच्या घाईगडबडीमुळे आणि एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बुकिंग केल्याने रांगा लागत आहेत। अनेक ठिकाणी ऑनलाईन बुकिंग प्रणालीमध्ये अडचणी येत असल्यामुळे नागरिकांना थेट एजन्सीकडे जावे लागत आहे। परिणामी गर्दीत वाढ होत आहे। शेगाव तहसीलदार यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिला जाईल अशी खात्री दिली आहे। तसेच व्यावसायिक गॅस वापरावर नियंत्रण ठेवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनावर विश्वास ठेवा असे आवाहनही त्यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज 1 मराठी। नमस्कार मंडळी, आज महिलांना जो त्रास होत आहे गॅस बुकिंगच्या संदर्भात, माझं चंदा फोकमारे नावाने जवळपास 11 तारखेला बुकिंग झालेलं आहे, पण अजूनही घरपोच डिलिव्हरी आलेली नाही आहे। फक्त विषय एवढाच झालेला आहे की माझा फोन खराब झालेल्यामुळे ऑनलाईन पेमेंट नाही केलं आणि इथे येऊन मी चक्रा मारते तर उद्या येईल असा त्रास होत आहे। पण हे संकट किती दिवस चालेल आणि प्रॉपर इथे माहिती भेटायला पाहिजे। माझी एवढीच इथे रिक्वेस्ट आहे की प्रॉपर महिला येतात त्यावेळेस त्यांच्याशी व्यवस्थित सांगणं आणि त्यांना काय प्रोसेस करायची हे पुढचं सांगणं। आम्हाला अजून सिलेंडर मिळालं नाही आणि ते लवकरात लवकर मिळावे ही विनंती। याबद्दल म्हणजे आम्ही इतका हायपर होऊन राहिलो सर की आमच्या घरी स्वयंपाक आम्हाला विकत आणून खावं लागत आहे। जबाबदार आता हे शासनापर्यंत आहे की एजन्सीपर्यंत आहे हे आम्हाला गुढ समजू नाही शकत ना। यातलं गुढ तर याच्यातच राहणार आहे, तर आम्ही याच्यावर रिॲक्ट काहीच नाही करणार आहे। उद्या येणार आहे याच्याशिवाय आम्हाला काहीच उत्तर मिळत नाही आहे। हो, तारीख पे तारीख तोच विषय होत आहे सर। 11 तारखेला सर, या 11 तारखेला आजची 20 तारीख येत आहे, 19-20 तारीख येत आहे। हो सर, हे बघा इथे बघा माझ्यासोबत कशी परिस्थिती येत आहे, म्हणजे जर उभंही राहता येत नाही महिलांना। जिथे काय करायचं शासनाने सांगा, नाही तर एजन्सीनी सांगावं। मध्य जगामध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे आणि इराण हा आपला 500 वर्षापूर्वीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मित्र आहे। त्या ठिकाणी जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर सुद्धा युएनओमध्ये त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला होता, परंतु हे सरकार या ठिकाणी नेतान्याहूचं चमचेगिरी करत आहे, अमेरिकेच्या समोर लोटांगण घालत आहे आणि त्याचा जो परिणाम आहे येणाऱ्या काळात संपूर्ण देशवासियांना भोगावा लागेल। याच्याबद्दल येणाऱ्या काळामध्ये सर्व पडसाद मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उमटतील आणि देशवेठीला धरला जी विदेश नीती आहे त्या ठिकाणी संपूर्ण केंद्र सरकार त्या ठिकाणी फेल झाली आहे। आणि राहिला एलपीजी गॅसचा तर केंद्र शासन आणि राज्य शासन सांगते की कुठल्याही प्रकारचा तुटवडा नाही आहे। आपण भारत गॅस एजन्सीच्या बाहेर शेगाव शहरामध्ये उभे आहोत। आपण महाराष्ट्रामध्ये 353 तालुके आहेत आणि 353 तालुक्यापैकी शेगाव एक तालुक्याचं ठिकाण आहे। या ठिकाणी जर ही परिस्थिती आहे, पुण्यामध्ये 5000चं सिलेंडर जात आहे। एका माझ्या नातेवाईकाला मी परवाच फोन झाला असता, त्यांनी सांगितलं की 5000 रुपयामध्ये आज मी एक सिलेंडर घेतलं। अशी वाईट परिस्थिती असताना विरोधक गैरप्रचार करत नाही, अफवा पसरत नाही, तर सरकारच नागरिकांची दिशाभूल करत आहे। वस्तुस्थिती ठेवण्या अंधाबैराची सरकार आहे ही। मूळ मुद्द्यावर लक्ष विचलित करण्यासाठी नवीन विषय आणणं, अशा प्रकारचं केंद्र आणि राज्य शासनाचं कारभार सुरू आहे आणि नागरिकांचे हाल होत आहेत। हे अंतिम सत्य आहे। आपल्या
चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की याच्याबद्दल सामान्य नागरिकांनी उद्रेक व्हायला पाहिजे मोठ्या प्रमाणात, आणि सर्वच प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी उजागर झाल्या पाहिजे. रोज हे टी व्हीवर येतात. गोदी मीडिया हे कुठलेच प्रकार दाखवत नाही आहे, हे एक दुःख आहे. ज्या ठिकाणी 4 स्तंभ राहतात, न्यायपालिका, सुरक्षा आणि पत्रकार मीडिया, हे तिन्ही विषय या ठिकाणी जनतेच्या समोर दिशाभूल करणारे राहत आहे त्या प्रकरणात निकाल येत नाही, आला तर अपेक्षित येत नाही. हे सगळं सुरू आहे आणि याचा उद्रेक हा एका दिवशी होईलच. परंतु आज जे संकट आहे गॅसचं उभं राहिलेलं आहे, त्या गॅसच्या संकटाचा नागरिकांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात आवाज उठवून निषेध नोंदवला गेला पाहिजे आणि या माध्यमातून सत्य आहे ते जनतेसमोर मांडलं गेलं पाहिजे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा प्रयोग आपण या ठिकाणी बघताय की सकाळी 5 वाजतापासून लोक उभे आहेत आणि त्यांना उत्तरसुद्धा दिल्या जात नाही, आणि जे आधी ऑनलाईन बुकिंग होती ते संपूर्ण बंद झालेली आहे. LPG व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद केलेले आहे. धाडसत्र सुरू आहे. बरेचसे व्यवसाय बंद झाले. आधी बेरोजगारी असताना 40%च्या वर बेरोजगारी असताना अजून त्या बेरोजगारीत भर पडणार आहे आणि येणारा काळ कठीण आहे. आता तेलाच्या साठ्यांवर हल्ले सुरू झालेले आहेत. येणाऱ्या काळात पेट्रोलसुद्धा 150 रुपयापर्यंत येणाऱ्या 8-15 दिवसाच्या आतमध्ये युद्ध जर थांबलं नाही तर 150 रुपयापर्यंत पेट्रोल जाईल. त्यामुळे महागाईचा भडका उडेल. त्याच्यामुळे सरकारने गांभीर्याने लक्ष घेऊन या ठिकाणी केलं पाहिजे आणि खरी जी वस्तुस्थिती आहे ती जनतेला सांगितली पाहिजे. मानसिक तयारीसुद्धा जनतेची केली तयारी झाली पाहिजे. अशा प्रकारच्या चुकीचा अपप्रचार सरकारच करत आहे. या सरकारचा मी या ठिकाणी केंद्र आणि महाराष्ट्राचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी निषेध करतो.